नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की वसू आत्या आता नंदिनीवर नको ते आरोप करू लागते. नंदिनी ज्या आत्मविश्वासाने दीपकला घरी घेऊन आलेली असते, पण मात्र तिच्या मनासारखं काही होत नाही. दीपकने नंदिनीचा पुन्हा एकदा विश्वासघात केलेला असतो आणि तो घरी येऊन नंदिनीच्या विरोधात साक्ष देतो. तर वसू आत्या सुद्धा सगळ्यांसमोर नंदिनीवर आरोप करू लागते की तुलाच पार्थ सोबत लग्न करायचं नव्हतं म्हणून तू लग्नातून पळू केली होतीस वगैरे वगैरे. उगाच आता आमच्यावर आरोप लावतेस का? मी तुला लग्नातून किडनॅप केलं होतं. हा दीपकच आता सगळ्यांना सत्य सांगणार आहे. दीपक आता सगळ्यांना खोटं सांगू लागतो की नंदिनी आणि माझं प्रेम होतं, तर नंदिनी आता तिची बाजू सगळ्यांना पटवून देत असते. पण मात्र कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. रम्या आणि वसुंधरा आता नंदिनीला एकही शब्द बोलू देत नसतात. तर नंदिनीचे असे हाल पाहून काव्याला खूप राग येतो आणि ती ओरडतच वसुंधराला बोलू लागते की बस कर, तुम्ही माझ्या नंदिनी ताईच्या चारित्र्यावर जर असं अजून संशय घेतला ना, तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. आणि तुम्हाला पुरावा हवा आहे ना, तर या माझ्याकडे सुद्धा एक पुरावा आहे. असं मत नंदिनी आता काव्य आता सँडीला घरी बोलावते. सँडी हा दीपकचा साथीदार असतो आणि तो घरी येऊन सगळ्यांना सगळं सत्य सांगतो. त्यामुळे आता घरच्यांची खरोखर वाट लागणार आहे, हे पाहणं रंजक असणार आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.